केडगाव उपनगराला दिलासा, 12 लाख लिटर वाढीव पाणीपुरवठा. हंडा मोर्चा स्थगित, मनोज कोतकर. गेल्या 6 महिन्यांपासून पाणी टंचाईने हैराण असलेल्या केडगाव उपनगरातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या तातडीच्या बैठकीत पाणीपुरवठा विभागाने ठरवले की सध्या 75 लाख लिटर पाणीपुरवठा होणाऱ्या उपनगराला दररोज 12 लाख लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा केला जाईल. यामुळे शुक्रवार 12 डिसेंबर रोजी होणारा हंडा मोर्चा व मटका फोडो आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. माजी सभापती मनोज कोतकर यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानत पुढील सुधारणा म्हणून कायनेटिक चौकात नवीन पाण्याची टाकी उभारणे व इंडस्ट्रीयल पाण्याचा पुरवठा वाढवणे याची मागणी केली आहे. कोतकर म्हणाले, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठ्यात तातडीने सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. वाढीव पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळेल. आज महानगरपालिकेचे प्रथम तर मी मनापासून केडगावकरांच्या वतीनं आभार मानतो. आभार मानण्याचं कारण की अनेक वर्षापासून केडगावकर त्या ठिकाणी पाणी मागत होते, पण काय आत्तापर्यंत मिळालं नव्हतं. गेल्या 5-6 महिन्यापासून जो पत्रव्यवहार केला, गेल्या गुरुवारी पत्र दिलं आणि त्या पत्रात आम्ही त्यावेळेस ठरवलं होतं की आता पत्र दिल्यानंतर महानगरपालिकेत उग्र स्वरूपाचं आंदोलन करायचं. आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेने काल निरोप पाठवला की आंदोलन न करता आपण चर्चा करू. आणि त्या चर्चेसंदर्भात आज महानगरपालिकेत आल्यानंतर माननीय निकम साहेब असतील, काकडे साहेब असतील, कराळे साहेब असतील आणि सर्व पाणीपुरवठ्याचे कर्मचारी असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी बैठक संपन्न झाली. म्हणजे जवळजवळ जे केडगावला 70-80 लाख लिटर पाणी यायचं, आज त्या पाण्यात वाढ मिळावी यासाठी आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेतून तडजोड करण्यात जवळजवळ 5 तास पाणी त्या ठिकाणी केडगावला वाढून देण्याचा शब्द त्या ठिकाणी आपण अधिकाऱ्यांकडून घेतला. त्याची लवकर लेखी स्वरूपात आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. आणि पहिले जे 70-80 लाख लिटर आणि हे 5 तासाच्या वेळेमध्ये जवळजवळ 10 ते 12 लाख लिटर म्हणजे 12 लाख लिटर पाणी त्या ठिकाणी केडगावला वाढून येणार आहे. त्यातलं लाखभर लिटर जरी पाणी हे लाईनमधून गळतीमध्ये जरी गेलं तर जवळजवळ शुभ आकडा 11 लाख लिटर पाणी केडगावकरांना वाढून मिळालं. त्यासाठी अधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा मी मनस्वी आभार मानतो. आणि उद्या जो हंडा मोर्चा आणि माठ फोडो आंदोलन आपण महानगरपालिकेत करण्याचा निर्णय घेतला होता, आज आपल्याला ठोस निर्णय भेटल्यामुळं आज मला असं वाटतं की 12 लाख लिटर पाणी म्हणजे आत्ताच्या आपल्यासाठी जे गरजेचं होतं तर ते त्या ठिकाणी मिळाले. आणि जे काय आपल्याला आणखीनचं जे काय टाक्याचा विषय असेल यासाठी आपण त्यांच्याकडे ती देखील मागणी केलेली. त्यात आपण कानेटिक चौक परिसरामध्ये एक पाण्याची टाकीची मागणी केली, त्याचप्रमाणे इंडस्ट्री एरियात एक पाण्याची टाकीची मागणी केली. आणि वेगवेगळ्या ज्या काही समस्या आहेत मोटरीच्या असतात, त्याचप्रमाणे जी वसंत टेकडीपासून ते इंडस्ट्रीयलपर्यंत म्हणजे जो ब्रिजच्या जवळचा जो भाग आहे, ताराबाग असन, एकता कॉलनी असन, अमितनगर असन, श्रीराम कॉलनी, त्याचप्रमाणे इकडं पंचशीलवाडी, भूषणनगरचे JLP टावर भाग, या भागासाठी आपण त्या ठिकाणी एक नवीन लाईनची माग त्यांना पत्र दिलेले आहेत. आणि तो निधी DPDCतून आपण मिळू असं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं. त्याचा देखील पाठपुरावा सुरू आहे. म्हणजे आपल्या आज जी काय अपेक्षा होती ती अपेक्षा आज या ठिकाणी केडगावकरांची पूर्ण झाली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. वर्षानुवर्ष संघर्ष म्हणजे केडगावची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत चालली. त्याच्यामुळं पाणी जरी आलं तर लोकसंख्या वाढली तर त्या ठिकाणी ते पाणी कमी पडतं. आणि आज जे 10-12 लाख लिटर पाणी आपल्याला वाढून भेटणार आहे, तर मला असं वाटतं पुढच्या 10 वर्षापर्यंत ते पाणी आपल्याला पुरल अशी अपेक्षा त्या ठिकाणी. मी सगळ्याच प्रशासनाचे मनापासून आभार मानतो. आभार मानण्याचं कारण इथून मागच्या काळामध्ये जे काही आंदोलन असतील, उपोषण असतील करण्याचा निर्णय घेतला, त्या वेळेस या ठिकाणी प्रशासनाने आपल्याला सहकार्य केले. सहकार्य केलं म्हणजे आपलं आंदोलनच तसं असतं. ज्यावेळेस
LED दिवे बसवायचे होते, त्यावेळेस मी एकटा त्या ठिकाणी आयुक्त साहेबांच्या कॅबिनच्या बाहेर येऊन बसलो, तर मला सर्व पक्षीय नगरसेवकांनी येऊन पाठिंबा दिला. तसं उद्या आंदोलन करायचं ठरवलं होतं, तर नक्कीच केडगावकर त्या ठिकाणी भूतन भविष्यती अशा आंदोलनासाठी या ठिकाणी आले असते, याची कल्पना प्रशासनाला आली असावी. त्यामुळे त्यांनी आज आपल्याला या ठिकाणी बोलून आपल्याबरोबर मीटिंग करून तो विषय मार्गी लावला. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.